आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। आपल्या राहत्या निवासस्थानाचा प्रभाग विकसित करण्यासाठी माजी मंत्री राजेश टोपे यांनी मुन्ना भोसलेची शिफारस केली आहे। जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 14D मधून तुतारी या चिन्हावर जयंत उर्फ मुन्नाभाऊ भोसले आणि अन्य दोघे जण ही निवडणूक लढत आहेत। मुन्ना भोसले याच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज श्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाले। त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। निरामय हॉस्पिटल जालना येथे कार्डियाक आरोग्य तपासणी फक्त 3950 रुपयांमध्ये। मी तुम्हाला सांगतोय की आपण सगळ्यांनी जरा जोर लावला पाहिजे। उपस्थित सगळ्या कार्यकर्ते, तरुण वर्ग सगळ्यांनी साथ द्यावी, सर्व समाज बांधवांनी साथ द्यावी आणि आपण या सगळ्यांना आपल्या सेवेची संधी द्यावी। मी जसं या तरुण 40 लोकांवर बेदाग लोक आहेत, कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यावर कुठला डाग डब्बा नाही, काम करणारे लोक आहेत। मागचा सगळा इतिहास बघितला तर आपल्याला तेच दिसेल की हे काम करणारे लोक आहेत। पण त्याच्या विरुद्ध उभे राहिलेले लोक जर बघितलं तर गुत्तेदारी करणारे लोक आहेत, दादागिरी दडपशाही करणारे लोक आहेत। एवढंच नाही तर लँड माफिया अशा पद्धतीने अनेक जमिनींचे घोटाळे करणारे लोक आहेत, वाळूचा धंदा करणारे लोक आहेत, चुकीच्या पद्धतीने जाती आणि धर्माच्या नावाने काही अट्रॉसिटी आणि असे करणारे लोक सुद्धा या ठिकाणी आहेत। या सगळ्या लोकांपासून आपल्याला निश्चित प्रकारे सावध राहायला पाहिजे। मी या निमित्ताने एवढंच सांगेन की मागच्या काही वर्षांमध्ये काही लोकांचं कुठलंच कार्य नाही आणि त्यामुळे त्याचा अनुभव सुद्धा लोकांना आहे। आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढचे सगळे लोक, मग ते सर्व पक्षांचे असो, विरोधी पक्षातले, वेगवेगळ्या विरोधी पक्षातले, आज मला काही त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने मी प्रत्येकाची माझी व्यक्तिगत माहिती आहे। भारतीय जनता पार्टीचे सगळे लोक असू द्या, काय काय काम करतायत, काय काय नाही, कशा पद्धतीचे हिस्ट्री त्यांची आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत। आणि त्यामुळे मला सांगायचा मुद्दा एवढाच की याच्यात गुणवत्ता असलेला, नैतिकता असलेला, नीतिमत्ता असलेला असे व्यक्ती लोक नाही। त्यांचा सगळा डोळा स्वार्थावर आहे। त्यांना खुर्ची पाहिजे ती स्वतःच्या स्वार्थासाठी पाहिजे, जनतेच्या सेवेसाठी नाही। हे महत्वाचं आपण काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून सगळे हे जे काही मी सांगितलंय, मुन्ना भैया असो, आमचा लखन असो, राजेंद्र असो, सगळी खूप आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खूप निष्ठावान लोक। तर त्या निष्ठावान, धर्मनिरपेक्ष अशा आपल्या विचारधारेच्या पक्षाला 3 तुतारी वाजवणारे माणूस या चिन्हावर मतदान करायचं, उमेदवारांना निवडून द्यावं अशी अतिशय आग्रहाची आणि कळकळीची विनंती मी या ठिकाणी करतो।